टीम आहे भैरवनाथ वॉरियर्स, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय शेलार मामा योद्धाज असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल। भैरवनाथ वॉरियर्स या टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। 5 षटकांची लढत आहे बाबा राजे प्रीमियर लीग 2025। अगदी ही स्पर्धा गुरुवारी सकाळी 10 वाजता सुरू झाली आणि त्यानंतर 4 दिवस कसे गेले हे आपल्याला कोणालाही समजलं नाही। अंतिम सामन्यामध्ये हा संपूर्ण बाबा राजे प्रीमियर लीग 2025 चा 16 मात्र येऊन पोहोचलाय आणि ही 5-5 षटकं या वर्षाची म्हणजे पर्व क्रमांक 1 ची शेवटची ही 5-5 ओव्हर असतील। कारण आपण पाहिलं तर पर्व क्रमांक 1 मध्ये ज्या पद्धतीने एक संपूर्ण खेळ पाहायला मिळाला, प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली, प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम आपल्याला पाहायला मिळालं। तर बाबा राजे प्रीमियर लीग ही 2025 ची ही स्पर्धा आपण जर पाहिलं निलेश सर तर सुपर डुपर हिट राहिली म्हणायला काय हरकत नाही। प्रेक्षकांसाठी मेजवानी होती आणि क्रीडा रसिकांसाठी पर्वणी होती, कारण प्रत्येक मॅचला पुरस्कार जर आपण पाहिला तर सायकल होता आणि असे अनेक पुरस्कार अनेक खेळाडूंनी आपल्या नावी केले, कोणी 3, कोणी 2, कोणी 1, म्हणजे अशा प्रकारची असणारी स्पर्धा ग्रामीण भागामध्ये जावली तालुक्यामध्ये होत आहे। बाबाराजे प्रीमियर लीगचे पहिलं पर्व, मॅचचा सुरुवात, दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा। पहिला बॉल प्रगती पथावरती, स्ट्रायकर एंडला, फलंदाज अमित शेलार, पहिला बॉल डॉट। पहिला बॉल डॉट आलाय आणि अगदी मेगा फायनलच्या सामन्याला सुरुवात झाली। अनेक क्रीडा रसिक क्रीडा प्रेमी या ठिकाणी मैदानावरती आले, त्याचबरोबर घर बसल्या 22 यार्डच्या माध्यमातून स्मार्ट टीव्ही किंवा मोबाईलवरती मॅच पाहत असतील त्या सर्व प्रेक्षकांचं निलेश सर आपण मनापासून सरचे स्वागत करूया। एका बाजूला महेंद्र वाडकर यांचा हा बॉल मिड ऑनच्या डोक्यावरतून बॉल सीमारेषा पलीकडे वकवडीच्या अमित शेलार यांच्या बॅट मधून आलाय, फटका दमदार, बॉल सीमा पार, फायनलचा पहिला चौकार। थँक्यू। मिडॉनला बीट केलं होतं त्या ठिकाणी अगदी पॉवर प्लेचं P1चं पहिलं षटक सुरू आहे आणि त्याचा परिपूर्ण फायदा घेताना अमित यांना पाहतोय पण अगदी दुसऱ्याच बॉलवरती बाबाराजे प्रीमियर लीग 2025 चा मेगा फायनलचा चौकार आलाय। जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये बॉलच्या पाठीमागे केली आहे, परंतु एका बाजूला महेंद्र वाडकर एक चांगला अनुभव त्यांच्या गाठीशी, बॉल क्रमांक 3 प्रगती पदावरती, बॅकफुटचा पंच केलाय, ताकदीचा वापर केलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, परंतु बॉलच्या खाली पोहोचू शकले नाही। बघता बघता या बॉलच्या पाठीमागे फलंदाजांनी सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या। सुरुवात चांगली झाली, मी म्हणेन बॅटिंग करणाऱ्या टीमचा आपण जर विचार केला तर शेलार मामा योद्धा संपूर्ण स्पर्धेमध्ये शेलार मामा योद्धाच टीमने अप्रतिम खेळ केलाय। आता मेगा फायनल मध्ये सुरुवात चांगली झाली, म्हणजेच अगदी सुरुवातीला 3 चेंडू 6 धावा स्कोरबोर्डती लागतायत। सुरुवात चांगली म्हणजे अर्थात यश बॉलर तयार। महेंद्र वाडकर यांचा यॉर्करचा वार भाग पाडलाय, सन्मान द्यायला अमित शेलार यांना। चांगला बॉल होता, अगदी स्लोअर पद्धतीचा बॉल होता। रिलीज पॉइंटला आपण जर पाहिलं ना तर शेवटच्या क्षणी हा फिंगर स्लोअर केले होते, नकल बॉल पाहायला मिळाला, येतोय तो डॉट बॉल। निर्धाव बॉलची सांगता होतीये, वैविध्यपूर्ण टाकलेला बॉल, राईट आर्म राऊंड, बॉल सोडून दिलाय, पंच काय सांगतील, दिशाहीन आहे, वाईट +1 अशा 2 धावा। 2 धावा स्कोरबोर्डती अंकित केल्या जात आहेत। यावेळेस पुन्हा एकदा यॉर्कर बॉल हाताळण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता, परंतु शेवटच्या क्षणी बॉल हातामधून सटकल्यानंतर अगदी एक वाईड प्लस सिंगल अशा 2 धावा स्कोरबोर्डवरती जोडल्या जात आहेत। आपण जर पाहिलं तर संपूर्ण स्पर्धेमध्ये 129 चौकार आणि तब्बल निलेश सर 368 षटकार लागलेत। आतापर्यंत झालेल्या आपण या सीझन मधल्या स्पर्धा पाहिल्या तर या स्पर्धेमध्ये षटकार खूप म्हणजे खूपच लागलेत निश्चित, कारण षटकारांचा रेशिओ हा चौकारांपेक्षा अधिक आहे। फटका फसलाय, बॉल हवेत उभा राहिलाय, रक्षक बॉलच्या खाली, परंतु होणार नाही, जेल होतीये चुकी, बालंबाल बचावलेले आहेत। बॅटिंग करताना फलंदाज अमित शेलार बालंबाल बचावलेत, कारण हवेमध्ये स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये बॅटची कड होती, जागेवरती बॉल स्टँड झाला होता, रक्षकाने ही चुकी केली। आता हा झेल निलेश सर किती मार्क ठरू शकतो या मॅच मध्ये मेगा फायनल मध्ये हे मात्र पाहावं लागेल। निश्चित, कारण या झेलचा आता उपद्रव काय पाहायला मिळेल हे पाहावं लागेल। स्ट्रायकर एंडला निजरे गावचे ऑलराऊंडर खेळाडू किरण शेलाटकर बॅटिंगसाठी तयार होतील। आतापर्यंत या संपूर्ण लीग मध्ये 3 सामनावीर पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत। बॉल हवेत खेळलाय, सी कॉर्नर, सीमारेषा पलीकडे बॉल पाठवलाय सीमा पार, फायनलच्या मॅचचा पहिला षटकार किरण शेलाटकर।
मनापासून आम्ही आभार मानू. 4 दिवस अप्रतिम पद्धतीने तुम्ही आम्हाला साथ दिली. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते 15 धावा, नो लॉस. टीम शेलार मामा योद्धा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. तुम्ही पाहताय बाबा राजे प्रीमियर लीग 2025 ची मेगा फायनल. पहिलं षटक संपलंय आणि हे षटक मात्र आपण पाहिलं ना तर शेलार मामा योद्धा या टीमच्या बाजूने जाताना पाहायला मिळतंय. कारण पहिल्याच ओव्हरमध्ये या टीमने तब्बल 15 धावा कुठलेल्या आहेत. म्हणजे सुरुवात चांगली केलेली आहे, परंतु येणाऱ्या 4 षटकांपर्यंत हा संघ कुठपर्यंत मजल मारेल. प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं आहे की हा संघ 75 पर्यंत मजल मारेल. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. आलेवाडीचे ऑलराऊंडर खेळाडू निलेश पवार गोलंदाजी मार्क वरती. बॅकफूट वरती गेलेत, पंच केलाय, बॉल ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहे सीमारेषे लगत बॉल वरती येतील. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे. सिंगलने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. 16 धावा स्कोरबोर्डती लागतायत. आता किरण शेलटकरने प्रभावित केले. संपूर्ण स्पर्धेमध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे 3 सामनावीरचे पुरस्कार त्यांनी पटकावलेत. म्हणजे 3 सायकल त्यांच्या खात्यामध्ये गेल्यात. पैलवान गणपत कृष्णा उंबळे केडंबे गावचे सुपुत्र आहेत. त्यांचं आगमन. बॉल जबरदस्त खेळलाय आणि अखेरकार बॉल डीप कव्हर सीमारेषा पलीकडे. धनंजय कोळी सरांची एक वेगळी शैली. बॉल सीमा पार, चौकार. थोडस बॅकफुटला गेले आणि बॅकफुटला गेल्यानंतर स्क्वेअर कटचा फटका. अप्रतिम देखना सुरेख सुंदर स्ट्रोक पाहायला मिळाला. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये किरण शेलाटकर. ऑन साइडला फटका फसलाय, परंतु बॉल निघालाय डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी चांगला बॉल. निलेश पवार. निलेश पवार यांचं कौतुक करावं लागेल. एक चांगला बॉल त्यांनी हाताळला होता आणि या बॉलला अगदी पॉपिंग क्रीजच्या पाठीमागे जाऊन मारण्याचा प्रयत्न केला. फटका स्टिकर एंडला लागला होता, पाठीमागे गेले. म्हणजे सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. धावसंख्या 21 वरती. 9 चेंडूंचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. एका बाजूला भैरवनाथ वॉरियर्स टीमने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावरती आता या टीमला खरं उतरावं लागेल, कारण अद्यापही या टीमला संतोष सर विकेट मिळाली नाहीये. विकेटचा शोध संपला नाही आणि कोणत्या बॉलवरती ती विकेट मिळेल. निलेश पवार पुन्हा तयार. राईट आर्म राऊंड. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलची दाहकता पहा. पडल्यानंतर बॉल येतोय तो निर्धाव. निलेश शेलार यांचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने अगदी अचूक लाईन मध्ये ते बॉल टाकतायत आणि बॉल टप्पा पडल्यानंतर निलेश सर थोडासा खाली राहतोय. कारण विकेट आपण जर पाहिलं ना 4 दिवस या विकेट वरती आपण मॅचेस पाहतोय, त्या कारणाने थोडस विकेट खराब झालंय. बॅकफुटचा पंच, ताकदीचा वापर. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. अमित शेलार टिपिकल फटका. त्यांची विकेट्स तुम्हाला प्राप्त करावी लागेल. जास्त आपण विचार केला तर 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि आपण जर पाहिलं तर उमेशजी सावंत सर यांचं शुभागमन या ठिकाणी या फायनल मध्ये होताना पाहायला मिळत आहे. सेकंड इनिंग मध्ये आपण त्यांचा आवाज नक्की ऐकणार आहोत. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते आणि गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर नंबर 3 साठी गांजेगावचा पर्याय निवडलाय विठ्ठल चिकणे, ज्यांनी पाठीमागच्या मॅच मध्ये खेळ दमदार केला होता. ओव्हर नंबर 3 बॉलवर तयार. बॅकफुट वरती जाऊन पुढे खेळलेला बॉल. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलच्या खाली लांबी पडलीये कमी. धक्का क्रमांक लागलाय पहिला. फलंदाजातील अमित शेलार वखवडी इथे माघारी. अगदी बरोबर आहे. मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळत आहे. धक्का क्रमांक 1 लागलाय. जर टीम आपण शेलार मामा योद्धाचा विचार केला, सुरुवात खूप चांगली केली होती, परंतु आता अतिघाई करावी लागेल. कारण 5 षटकांची मॅच आहे. 5 षटकांमध्ये कमीत कमी 60 ते 65 धावा स्कोरबोर्डती लावणं होतं. त्या कारणाने अमित शेलार यांनी घाई केली आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अक्षय शेलार वखवडी गावचे स्टार बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये निलेश सर दाखल होत आहेत.
निश्चित अक्षय शेलार म्हटलं की एक आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. बॅटिंगसाठी अनेक वेळा चांगला खेळ केलाय, परंतु एका बाजूला विठ्ठल चिकण्यांची धारदार गोलंदाजी. विठ्ठल चिकणे खेळपट्टीवरती आले काय, संघाला पहिली विकेट मिळवून दिली काय, बॉल क्रमांक 2 साठी तयार होतात काय, आक्रमण करण्याचा प्रयत्न आल्या पावली, परंतु विठ्ठल चिकण्यांनी डावपेच उधळून लावले डॉट. क्वालिटी बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे म्हणावं लागेल, कारण ज्या पद्धतीने प्रत्येक बॉल वरती प्रश्न विचारले जात आहेत. पहिल्या बॉल वरती विकेट आली, दुसरा बॉल आपण जर पाहिला अगदी गुडलेंड स्पॉटला टाकल्यानंतर टप्पा पडल्यानंतर बॉलनी वळण घेतलं होतं, गतीमध्ये परिवर्तन केलं जात आहे. चांगली बॉलिंग विठ्ठल यांची. प्रश्नरूपी येणारे आता बॉलला उत्तर म्हणून फलंदाजांना उभं राहावं लागेल. स्ट्रायकर एंडला फलंदाज, बॅटिंगसाठी अक्षय शेलार. अक्षय शेलार यांचं आक्रमण, क्षेत्ररक्षकाची झडप पडेल अपुरी, बॉल चालाय सीमारेषा पलीकडे, धावसंख्या वाढवणारा शेलार मामा योद्धा साठी चौकार. कधी बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने खेळ पाहायला मिळतोय. अक्षय शेलार जबरदस्त बॅटिंग करायला सुरुवात केली, पहिला चौकार आलाय त्यांच्या बॅट मधून. यावेळेस बॅकफुटला गेले अक्षय शेलारच्या बॅट मधून, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. पूलचा फटका. पूल इज अ ब्युटिफुल, पूल इज अ सक्सेसफुल, पूल इज अ वंडरफुल. या बॉलला केलाय सीमारेषेच्या गुल आणि प्रेक्षकांना सांगितलंय जावा बॉल शोधून आणा. षटकार. प्राइज आहे, याची आपण नोंद घ्यावी. काय फटका खेळला याही बॉलवरती. मैदानाच्या आतमध्ये अक्षय शेलार, वकवडी गावचे एक आक्रमक फलंदाज, अनेक काळ धुमाकूळ घालणारे समोर आहेत. गांजे गावचे विठ्ठल चिकणे ऑन साइडला हा बॉल खेचलाय, याही बॉलने घेतले भरारी. अक्षय शेलार यांचा फटका आहे भारी, बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे सरळ धावेसाठी. बॅटिंग. वेळेची अचूकता साधता आली नाही. चांगला बॉल टाकलाय, मनोबल वाढवणारा विठ्ठल चिकणे यांचा बॉल. आणि अखेरकार हा बॉल चांगला टाकत असताना षटक क्रमांक आता 3 चा खेळ संपलेला आहे. शेलार मामा योद्धास बॅटिंग करताना 44 वरती 1. 44 धाबा स्कोर बोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. अंतिम सामना आहे बाबाराजे प्रीमियर लीग 2025 ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहिली तर ही संपूर्ण स्पर्धा खऱ्या अर्थाने संपूर्ण सातारा जिल्ह्याला हेवा वाटेल असं व्यक्तिमत्व सातारा जिल्ह्याचे नेते, अर्थातच सार्वजनिक बांधकाम मंत्री, त्याचबरोबर पालकमंत्री लातूर जिल्हा श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले यांच्या नावावरती पुरस्कृत गेलेली स्पर्धा, त्याचबरोबर आदरणीय श्री ज्ञानदेवजी रान्ने साहेब यांच्या विद्यमानाने होणारी ही स्पर्धा अंतिम चरणामध्ये मेगा फायनल आपण सर्वजण पाहतोय. आणि स्पर्धेचे आयोजक बाबाराजे कट्टर समर्थक आणि श्रीमंत छत्रपती बाबाराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे गेले 4 दिवस. आणि त्याच्या अगोदरचे दिवस हे फार महत्त्वाचे असतात, कारण स्पर्धा ज्यावेळेस आपण उभी करतो त्या दिवस 4 दिवसाची मेहनत नसते, त्या अगोदर तुम्हाला 1 ते 2 महिने तयारी करावी लागते. आणि त्या सर्व घटकांचं ज्यांनी आर्थिक पाठबळ त्यांचंही आणि ज्यांनी आयोजन समितीने मध्ये मेहनत घेतलेली आहे त्या सर्वांचं मनपूर्वक आभार. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. संकेत ओंबळे ओव्हर नंबर 4 मध्ये आलेले आहेत, सिंगल धावा आली. आणि संकेत ओंबळे यांनी जर प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक राम ओंबळे यांच्या वतीने. संकेत ओंबळे पुन्हा तयार. स्ट्रायकर एंडला अक्षय शेलार, एका बाजूला इवा तर एका बाजूला अनुभव. फटका फसला, एसटी रक्षक बॉलच्या खाली गिरट्या घालतात आणि हो पकडले कॅच. विकेटचं पतन, फलंदाज अक्षय शेलार इथे माघारी. बॉल मध्ये अधिकच्या धावा करून जातात त्यावेळेस अगदी टीमला बेनिफिट असतं. तर शेलार मामा योद्धाच टीम तुम्ही पाहिली ना तर 45 वरती 2 आहे. 3.2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. वा अक्षय शेलार लाजवाब बॅटिंग. परंतु एका बाजूला याही बॉलचं कौतुक करावं लागेल आणि संकेत ओंबळे यांच्यासाठी जे पारितोषिक आहे
₹500 कॅश प्राइज कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा झाल्या, मी त्यांचे आभारी आहोत. आणखीन एक विकेट काढली तर आणखीन ₹500 पारितोषिक आहे. म्हणजे अंतिम सामन्यामध्ये विकेटचं मोल वाढलेलं आहे आणि विकेटचं मोल काय आहे तर ₹500 आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. विकेट आले आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं शेलार मामा योद्धाच बॅटिंग करते, 45 वरती पोहोचलेत. येणाऱ्या 10 बॉलमध्ये किती धावा केल्या जातील हे पाहावं लागेल निलेश सर. कारण या सर्व गोष्टींवरती आता हा सामना अवलंबून आहे. कारण प्रथम बॅटिंग करण्याच्या संघाचं काम काय असतं की सर्वाधिक धावा कुठणं आणि प्रथम गोलंदाजी करण्याच्या संघाचं काम काय असतं की समोरच्या टीमला कमी धावसंख्येवरती रोखणं. परंतु कुणाच्या प्रयत्नांना यश मिळेल. बॉलर तयार, आल्या पावली, चढवलंय आक्रमण, बॉल निघालाय सीमा रेषेच्या पलीकडे. सरळ 6 धाब्यांसाठी या बॉलची उडान. शेलार मामा योद्धाज या टीमसाठी 6चा लगान. सीमारेषेच्या पलीकडे षटकार आलाय. धावा आपण जर पाहिलं तर 51 स्कोरबोर्डती लागतायत. मोहाटचे सूरज धनावडे यांनी आता चांगली बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. डीपला खेळाडू आहेत, बॉल अडवतील, टाकतील. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. सिंगल रननी धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. 52 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. शेलार मामा योद्धा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. आणखी 2 बॉल या षटकामध्ये असतील. बॉलर संकेत ओंबळे तयार. स्ट्रायकर एंडला किरण शेलाटकर बाकलिपचा वापर करत फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत आणि पंचांनी सांगितलं की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल कारण हा बॉल वाईड आहे. अगदी बरोबर आहे. एक सिंगल रन स्कोरबोर्ड मध्ये जोडली जाते. 53 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. शेलार मामा योद्धाच टीम. शेवटच्या काही बॉलचा काही शिल्लक. गुडघा टेकवला, एक पाय बाहेर काढला, बॉल ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक बॉल वरती आलेले. बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉल पर्यंत पोहोचतो. एकच धाव खर्च केली आहे. चांगली बॉलिंग मी म्हणेन. अगदी महत्वाचे चेंडू आहेत आणि ज्या पद्धतीने हाताळले जात आहेत तर दोन्ही बॅटर आक्रमक होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. सूरज असतील त्याचबरोबर किरण शेलाटकर असतील. चांगली बॅटिंग त्यांच्याही माध्यमातून होताना पाहायला मिळते. शेवटचा बॉल षटक क्रमांक 4, धावसंख्या 54 धावा, 2 गडी बाद. बॅट फिरवली आहे परंतु संपर्क नाही. पंचांकडे थोडीशी अपील केली. षटक क्रमांक 4चा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 54 धावा, 2 गडी बाद. शेलार मामा योद्धाच 54 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. परंतु टीव्ही अंपायरकडे हा निर्णय रेफर केलाय निलेश सर. आता पाहावं लागेल. किपिंग विकेट साठी त्या ठिकाणी हा निर्णय टीव्ही अंपायरकडे रेफर केलाय. आता तिसरे पंच आमच्याबरोबर जोडले जातील आणि आता 22 यार्ड टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून अगदी हा बॉल आणि याच्यावरती विकेट्स मिळाले का, प्राप्त झाले का हे मात्र पाहिलं जाईल. रिप्ले दाखवला जातोय, चेक केलं जात आहे आणि पंचांचा निर्णय सूर्यकांत शेलार यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं खूप चांगलं इस्टिरेक्शन केलंय आणि पंचांचा निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की आउट आहेत बॅट्समन. चांगलं एस्टिरक्षण निलेश सर पाहायला मिळतं. एस्टिरक्षकाची भूमिका खूप महत्वाची असते क्रिकेटमध्ये आणि आता ही तर मेगा फायनल आहे. चांगल्या पद्धतीने एस्टिरक्षण केलं, विकेट प्राप्त होते. अनेक वेळा त्यांनी अशा प्रकारचे विकेट टिपलेले आहेत आणि अशा प्रकारे बऱ्याच फलंदाजांना माघारी पाठवले. एक उत्तम एस्टिरक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे आणि आज मैदानाच्या आतमध्ये त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आणि बॅट टेकवेपर्यंत त्यांनी फलंदाजाला एस्टिचित केलं आणि धक्का क्रमांक लागला 3रा. गोलंदाजी मार्गवरती आता सागर पांडे शेवटच्या संघ मालक आहेत आणि स्वतः मात्र शेवटच्या षटकामध्ये आलेत. स्लॉगवरचं षटक आहे. हा बॉल चाबू दिलाय, लेग स्टंप सोडून चाललाय. पंच सांगतायत वाईट बॉल आहे. अगदी आपण जर पाहिलं किरण शेलाटकर त्या ठिकाणी निलेश तयार आहेत. मोठे स्ट्रोक खेळले जातील या षटकामध्ये कारण अधिकची धावसंख्या स्कोरबोर्डती लावली जाईल. 70+ विचार करत असतील टीम शेलार योद्धाच. निश्चित, कारण मनामध्ये हेच असेल की 65-70+ झाल्या तर एक फायटिंग स्कोर उभा राहील. परंतु एका बाजूला सागर तयार, सायकलला किरण शेलाटकर बॅकफुट वरती गेले, पंच केला, दिशा दिली. खेळाडू आहे डीप कव्हरला, बॉल वरती येतील. बॉलची पैकी कोणत्या एंडला
तर बॉलची फेकी स्ट्रायकर एंडला केली. स्ट्रायकर एंडला फेकी का करतात? कारण फलंदाजांना स्ट्रोक खेळून धावायचं असतं, त्यामुळे थोडासा विलंब होतो आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलाय. डेफिनेटली बरोबर आहे, कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं किरण शेलटकर यांनी स्ट्रोक खेळला होता, त्यांना पुन्हा त्याच एंडला पोहोचायचंय, त्या कारणाने थ्रो त्या ठिकाणी केलं जातं. आता सागर पुन्हा एकदा निघालेत. किरण यावेळेस- शेलाटकर यांनी नजर रोखून धरली या बॉलच्या पाठीमागे, परंतु पंचांनी सांगितलं की दिशाहीन बॉल आहे, हा वाईड आहे. अगदी बरोबर आहे. अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, वाचण्याचा प्रयत्न मी म्हणेन केला जातोय, कारण तुम्ही मिडलला बॉल टाकाल तर किरण शेलाटकर त्या ठिकाणी तयार आहेत चौकार षटकार ठोकण्यासाठी. निलेश सर, संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलं ना, किरण शेलाटकरनी खूप चांगला परफॉर्मन्स केलाय आणि टीमच्या हितामध्ये बॅटिंग असो बॉलिंग असो अप्रतिम परफॉर्मन्स त्यांचाही राहिलाय. 3 सामनावीर त्यांच्या नावी आहेत संपूर्ण या लीग मध्ये, परंतु एका बाजूला सागर पार्टे पुन्हा तयार गोलंदाजी मार्क वरतून पायांचा वापर केलाय. पदल आलित्य होतं, क्षेत्ररक्षक आहे, डीप स्क्वेअर लेगला बॉल वरती झडप चांगली घातली आणि बॉलची पैकी स्ट्रायकर एंडला केली. पंचांकडे अपील केले, आता रेफर केले तिसऱ्या पंचांकडे रनआउट साठी. अगदी आपण पाहूया, रेपर केलंय थर्ड अंपायर साठी. DRS इथे वापरला जातोय कारण मेगा फायनल आहे, इथे कोणालाही कोणती चूक होता कामा नये, त्यासाठी पंचही त्या ठिकाणी निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत की टीव्ही अंपायरकडे कॉल दिलाय. आता हे काय घडतंय आपल्याला पाहावं लागेल. 22 या tenniscricket.in च्या माध्यमातून आपण ही संपूर्ण स्पर्धा पाहतो. आता चेक केलं जात आहे, अगदी दूध का दूध आणि पाणी का पाणी केलं जाईल आणि इथे विकेट आहे का हे पाहावं लागेल. पाहणी केली जाते, काही क्षणात हा निर्णय तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. थोडस पाठी घ्या, स्लो घ्या प्लीज, स्लो घ्या थोडस. निर्णय महत्वाचा आहे, हा निर्णय अगदी काही क्षणात आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. आणि नॉट आउट आहेत बॅट्समन, जमेची बाजू मी म्हणेन. बालंबाल बचावलेले आहे. 2 धावा तितक्याच महत्वाच्या होत्या, कारण फायनल मॅच मध्ये एक धाव फार महत्वाची आहे. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं होतं आणि तिसऱ्या पंचांनी सांगितलं की बॅट्समन नोट आउट आहेत. शेवटच्या आता काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 63 गडी बाद आणि अजूनही या ओव्हरमध्ये बऱ्याचशा बॉलचा खेळ बाकी आहे. आणि सागर पार्टे कशा प्रकारचे इथून पुढे बॉल आता येतील. अंतिम षटक आहे, स्लॉग ओव्हरचं कमी धावसंख्ये षटक हाताळावं लागेल, परंतु एका बाजूला मोठ्या फटक्यांचं धाडस करावं लागेल, कारण हीच ती वेळ आहे. अगदी बरोबर आहे. सागर पांडे अनुभव आहे, संघमालक आहे, चांगली बॉलिंग ते करताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस फटका पहा, ऑन साइडला खेचून मारलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, एका हातामध्ये बॉल अडवलाय, सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळतंय. वा, फिल्डिंग अप्रतिम राहिली. तुमची समय सूचकता, तुमचा हजर जबाबीपणा याला महत्व आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये दाखवला, कारण पाहिलं की बॉल टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय, लगेच झडप घातली आणि लगेच बॉलची फेकी केली. फक्त एकच धाव बॉलच्या पाठीमागे आलेली आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. या 3 बॉल मध्ये धावा किती येत आहेत हे पाहावं लागेल. यावेळेस फुल टॉस होता, ड्राईव्ह केलाय ऑन साइडला, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतायत, परंतु अगदी त्यांच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. धावा मिळतील 4, येतोय चौकार. आता नितीश बेलोश यांचे प्रयत्न कमी पडले आणि बॉलने सीमारेषा ओलांडली. सरळ 4 धावेंसाठी बॅट्समन संकेत यांच्या बॅट मधून हा फटका आलाय दमदार. बॉल सीमा पार, धावा मिळतात 4. अगदी बरोबर आहे, 4 धावांनी धावफलक पुढे चाललंय. यावेळेस पुढचा बॉल, खोला टाकलेला बॉल, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निघून चाललाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. प्रत्येक डॉट बॉल या सामन्यामध्ये महत्वाचा असेल. आता मात्र 5 बॉलचा खेळ इथे समाप्त झालाय. निलेश सर, शेवटचा बॉल आहे, शेवटच्या बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न असेल बॅटरचा. बॅटर आपण पाहतोय संकेत स्ट्राईक एंडला. यावेळेस पहा, दांडी गुल केले, लेग स्टंप उखडून लावलाय. सागर पार्टे यांचं कौतुक करावं लागेल. शेवटच्या बॉलवरती आले विकेट. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 65 धावा स्कोरबोर्डती लागतायत आणि धावांची गरज असेल इथून पुढे 66 धावांची गरज असेल या मॅच मध्ये भैरवनाथ वॉरियर्स या टीम साठी. अगदी अप्रतिम स्पर्धा राहिली. बाबाराजे प्रीमियर लीग 2025 गेली 4 दिवस अप्रतिम स्पर्धा राहिली आणि या स्पर्धेदरम्यान खऱ्या अर्थाने संपूर्ण आमची बाबाराजे
प्रीमियर लीग आयोजन समितीची संपूर्ण कमिटी आहे, त्या कमिटीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने समालोचनासाठी या ठिकाणी आम्हाला सर्वांना संधी दिली, त्याबद्दल मी मनापासून संपूर्ण आयोजन समितीचं या ठिकाणी धन्यवाद मानतो। आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने माझा प्रवास इथेच संपला असं या ठिकाणी जाहीर करतो। थँक्यू सो मच BPL 2025। धन्यवाद। आणि पुन्हा जाऊया निलेश मांडेकर सर यांच्याकडे। बाबा राजे प्रीमियर लीग या स्पर्धेला ज्यांनी आर्थिक पाठबळ दिलेला आहे, सातारा जावळीचे कार्यसम्राट आमदार, सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज साहेब पुरस्कृत सातारा मध्यवर्ती जिल्हा बँके संचालक श्री ज्ञानदेवजी रान्ने साहेब यांच्या विद्यमानाने बाबा राजे कट्टर समर्थक श्रीमंत छत्रपती बाबा राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित बाबा राजे प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर होते आपल्या तालुक्यातील पहिले IAS ओमकार पवार सर। या स्पर्धेला पुरस्कार मिळालेला आहे विजेता संघ मालकाला बाईक, सहाय्यक आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका श्री विष्णुप्पा धनावडे साहेब। त्याचबरोबर या स्पर्धेला मालिका वीरासाठी 25,555 चषक श्री योगेशजी पवार साहेब उद्योजक समाजसेवक। या संपूर्ण स्पर्धेला 51,111 रुपयाचा पुरस्कार सुरेश वाडकर साहेब यांच्या वतीने मिळालेला आहे। विजेत्या फलंदाज गोलंदाज 11,111 रुपये हा संयुक्त पुरस्कार मिळालेला आहे। 2 पुरस्कार मिळाले शेलार धाबा अँड फॅमिली रेस्टॉरंट विजय दादा शेलार यांच्या वतीने। क्षेत्ररक्षक पुरस्कार आहे 5,555 सुधीर दादा गोळे सुधीर दादा शेलार यांच्या वतीने। संस्थापक अध्यक्ष युवा प्रतिष्ठान आणि आनंददादा शेलार। 4 दिवस जेवण व्यवस्था दत्ता पवार आप्पा उद्योजक। त्याचबरोबर मैदानाबाहेर कॅच घेतला तर विनोददादा सावले यांच्या वतीने गॉगल, अरुणदा मर्डेकर सामनावीर स्पेशल महालक्ष्मी शेव चिवडा, अमितदादा पार्टे यांच्या माध्यमातून लाईव्हचं प्रसारण मिळालेलं आहे। या स्पर्धेला विशेष सहकार्य श्री वसंतराव मानकुंबरे साहेब समाजसेवक, बापू पार्टे, सचिनदादा पार्टे हॉटेल समृद्धी, समीर भाई अत्तार यांचे विशेष सहकार्य स्पर्धेला लाभलेलं आहे। त्याचबरोबर या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलेलं आहे चंद्रकांत दादा भेंदे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला विशेष सहकार्य। त्याचबरोबर राजेंद्र दादा चिकने यांच्या वतीने 4 दिवस नाश्त्याची व्यवस्था या स्पर्धेसाठी केलेली आहे। वैभव शेठ पवार महाराजा मार्बल सातारा, विनोददादा पार्टे पार्टे आर्ट्स अँड बारन्स कोपरखेरणे, AP स्पोर्ट्स आई पद्मावती स्पोर्ट्स घनसोली, अमितदादा पवार अविनाशदादा पवार यांचं विशेष सहकार्य, सुशांत तानाजी शेलार युवा उद्योजक यांचं विशेष सहकार्य, संदीप शेठ शेलार यांचं विशेष सहकार्य, अजय अशोक शिंदे काळेश्वरी स्पोर्ट्स महाबळेश्वर, विनोददादा सावले यांचं विशेष सहकार्य, प्रदीप दादा शेलार मी मराठी सेवा भावी संस्था यांचं विशेष सहकार्य, टॉस्का बॉस ब्रदर कलेक्शन यांच्या वतीने विशेष सहकार्य, विनयजी धनावडे आणि संदीप दादा शेलार यांच्या वतीने विशेष सहकार्य लाभलेलं आहे। षटकार किंग पुरस्कार किशोर चिकने आबा, प्रत्येक विकेट हॅट्रिक दिलीप जाधव, क्लासिकल डेंटल लॅब, प्रत्येक अर्धशतक शिवाई जवळ साहेब, सर्वोत्कृष्ट 40+ खेळाडू आनंदा शेलार सर, सर्वोत्कृष्ट गोलंदाज संदीप पाटील यांच्या वतीने विशेष सहकार्य, उत्कृष्ट कर्णधार संदीप जगताप, चौकार किंग राजेंद्र शेलार, इकॉनॉमिकल गोलंदाज सचिन सकपाळ काका, नवदीत खेळाडू श्रीकांत दडवी आणि ST रक्षक पुरस्कार मिळाला योगेश जुंद्रे। या सर्वांचा मनपूर्वक आभार आणि पाहूया अंतिम सामन्याचा थरार कोण जिंकणार बाबा राजे प्रीमियर लीग। थँक्यू सो मच। जाऊया आपण पुन्हा एकदा बाबा प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक बाबा राजे प्रीमियर लीग 2025 आणि फायनलच्या मॅच साठी आपण खरं तर जात आहोत। आणि पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला आहे आणि दुसऱ्या इनिंगला खरं तर आता सुरुवात होते। धावा जमवल्या तर तब्बल 66 धावांचं टार्गेट ठेवलं आणि जबरदस्त स्पर्धा राहिली आहे। मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची परंपरेची खरं तर ही स्पर्धा पर्व पहिल्या मध्ये आपण आलेला आहोत। फायनलचा मॅच जाऊया मॅचकडे। भैरवनाथ वॉरियर टीमला खरं तर 66 धावा जमवायच्या आहेत। पहिलाच बॉल डिलिव्हर होतोय, संकेत तयार होतोय, पहिलाच बॉल होते सरळ टेंडर ग्राउंड पडतो आणि त्याचबरोबर बिटॉनला इथे बॉल अडवला गेलाय। पहिलाच बॉल आलेला डॉट आणि डॉट बॉल न खरं तर आता आवाज देखील येत लागला।
बाबाराजे प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 1 आपण बेतोय. अभि तिथे फिल्डर होती. 66 धावांचं लक्ष आहे. सध्या आपण पाहिलं तर सीमा रामा योद्धा टीम सध्या बॉलिंग करते. जबरदस्त बॅटिंग केली खरं तर पहिल्या सत्रामध्ये. फायनलचा थरार, फायनलचा मॅच आपण पाहतोय. गणपती बाप्पा बॉलर तयार. पुढे एकदा स्ट्राईक केला असणार आहे नितेश बॅटिंग साठी. जबरदस्त कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय, परंतु लॉंग ऑफ मध्ये असेल गाडी सुटलाय बॉल, परंतु थांबलाय, थकलाय. बॉलला गती नाही. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे आणि त्याच कारणानं धावा येतील त्या दुसऱ्या बॉल वरती. त्या दोन मात्र सुरुवात झाली आहे. तर रणांना 66 धावा जमवायच्या आहेत. 2 धावा आल्या 2 बॉलच्या पाठीमागे 5 षटकांचा मॅच. जबरदस्त खरं तर ही गेली 4 दिवस आयोजकांची खरं तर 1-2 महिन्याची मेहनत आणि 4 दिवसाचा हा क्रिकेटचा सोहळा संपन्न करतोय. ओहो, आणि इथे फलंदाज आलाय बाद. एलबी फॉर विकेट. एलबीडब्ल्यू सिस्टमचा वापर केलाय, अपील केली, पंचांनी सरळ बोट आकाशाकडे गेले. आरडा ओरडा कर तर चालू आहे. एका बाजूला कर तर सन्नाटा आहे. फलंदाज झालाय बाद. नितेश बेलो से बाद झालाय. पाहू शकाल तुम्ही आजूबाजूला खरं तर प्रेक्षक दाखवले जातात. 22 यार्ड याच्या वाहणीच्या माध्यमातून पर्व क्रमांक 1 मध्ये आपण आहोत आणि खरं तर पहा किती प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. खरं तर हा व्यक्त साजरा करत आहेत आणि आमचे 22 यार्ड वाहणीचे सध्या कॅमेरामॅन आता प्रेक्षकांच्या भेटीमध्ये खरं तर बिझी आहेत. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 3 बॉल मध्ये धावा जमवल्या. त्या आतापर्यंत बॅटिंग करत असताना सेलार मामा योद्धा या टीमनं 2 धावा दिल्याच्या. आता बॅटिंग साठी आपण पाहू शकाल तुम्ही शैलेश सध्या दुसऱ्या एंडला असणार आहे. गोलंदाज संकेत पुन्हा निघतायत. त्यावेळेस आक्रमण तर केलंय. बराच वेळ मध्ये एलिवेशन नाहीये. मिठाई खाने का बनता लेकिन कागज का टुकड़ा कम था. छक्का लगाने का मन था लेकिन एलिवेशन कम था. लेकिन एलिवेशन कम था. बजाइए डीजे. आतमध्ये एंटर होतो योगेश चव्हाण. पहिला बॉल इथे डॉट आला, दुसरा बॉल वरती 2 आल्यात. बॅक टू बॅक 2 विकेट आल्यात. जबरदस्त इथे गोलंदाजी होतीये. कोण जिंकेल, कोण होईल पर्व क्रमांकाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी, कोणता संघ मालक असेल. तो पहिली ही या प्रीमियर लीग मध्ये बाईक देखील त्या संघ मालकाला असणार आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना योगेश जाधव अफलातून गोलंदाजी सध्या आपण पाहिले. संकेताची 2 विकेट घेतल्यात. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती ते आलेत. समोर योगेश जाधव. धावा झाल्यात त्या 2 विकेट 2 धावा. 4 बॉलचा खेळ समाप्त. आल्या पावली. हा बॉल डाऊन द लेग. व्हाईट बॉलचा कॉल आलाय. एक अतिरिक्त धाव आपण सध्या ऍड करूया. टोटल झाल्या त्या आतापर्यंत 3 धावा. लक्ष मोठा या मॅच मध्ये. 66 धावांचं. सकाळपासून दुपारपर्यंत हवा 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 निसती. वाऱ्याचा वेग होता, तोपर्यंत आता वाऱ्याचा वेग थांबलाय आणि आता गोलंदाजीचा वेगाला खरं तर सुरुवात झाली आहे. बॉलर संकेत. इथे मोठा फटका सजवलाय. बॉलचा झालाय लिंबू. लिंबूची झाली गोटी. न लढवला, न खंडला, न शिर्डी, न सातारा. ओनली जावली सातारा. सध्या पाकी आहे. बॉलर तयार होत आहेत. अनकेड घेते. लो फुल टॉस बॉल करत तर पॉइंटच्या डोक्याच्या भिरकावून दिलं तर एक तर सिंगल मिळते. सेकंडचा कॉल येईल का? सेकंडचा कॉल आला नाहीये आणि फक्त धावा झाल्या त्या आतापर्यंत. स्कोर कार्ड वरती पहिल्या षटकाची होती समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या तर तब्बल आतापर्यंत 2 विकेटच्या पतनानंतर 10 धावा.
चांगली यार गोलंदाजी आपण पाहिले संख्येचे, कारण का त्याच्यामध्ये 2 महत्वपूर्ण विकेट घेतल्यात. पहिला बॉल डॉट आलाय, दुसरा बॉल ती 2 आलाय, त्याच्यानंतर लगातारचे 2 विकेट वाईट, त्याच्यानंतर षटकार आणि आता एक सिंगल. 10 के बाद आता है दोस्तों, बस जोखिम तो उठाना पड़ेगा, 10 का दम दिखाना पड़ेगा, जिसमें दम उसी के कहते हैं दोस्तों बाजीराव सिंगम. कोण म्हणेल आता माझी सटकली, आली रे आली, आता कोणाची बारी आली. कारण का 4 बॉलचा खेळ, 4 ओव्हरचा सध्या खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ते एकूण 56 धाब्यांची. 66 धाब्यांचं मोठं लक्ष आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये 14चा रन रेट. व्हाईट बॉलचा कॉल आलाय, पहिलाच बॉल वेग टाकलाय. खरं तर किरणला पाहताय, समोर स्ट्राइक एंडला योगेश आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाब्यानं खरं तर 11 धावा सध्या स्कोर कार्ड वरती. 24 बॉल मध्ये आतापर्यंत 55 धाब्यांची गरज आहे. मॅच ऑन आहे, फायनलचा फेरा. इथे रेडकटचा फटका, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. आणखीन एक फलंदाज इथे बाद होतोय. जबरदस्त गोलंदाजी, अफलातून, मैग्निफिसेंट, फैंटास्टिक. मेहंदी रहते सूखने के बाद गेंदबाज को मजा आता है, सफलता लेने के बाद ठोक दीजिए. किरण सिलेटकर सध्या बॉलिंग ट्रॅक वरती. समोर आलाय पाटर इथे अमर. शैलेश आतापर्यंत खरं तर 2 स्ट्राइक वरतीच राहिला. त्याला स्ट्राइक आतापर्यंत मिळाली नाहीये. ओपनिंगला करण्यासाठी खरं तर आला होता. 11 धाबा स्कोर कार्ड वरती जमल्या गेल्या. टोटल बनवायच्या त्या एकूण तरी टीमला 66 धाबा. मोठं लक्ष, त्याचा पाठलाग करायचं तर मोठे फटके येणं सध्या महत्वाचं असणार आहे. बॉलर पुन्हा एकदा किरण सिलेटकर निघतोय. या बॉलला वळण देण्याचं काम केलंय, परंतु कोणतीही धाव मिळत नाहीये. यष्टी रक्षक आपण पाहाल अगदी चपला येणं तो काम करतोय. डॉट बॉलची होती सांगता, चांगली गोलंदाजी सध्या लीड करत असताना हवाई मार्गाने बॉल लँड होतोय. बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. लाचुना मळ तंबाखू, लाचुना मळ तंबाखू. चुळीत मळीत, चुळीत मळीत, चुळीत मळीत, चुळीत मळीत. थप 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 थप. लेट पण थेट झरट. What a shot! चांगले बोटे पटके येणं महत्वाचं. बॅकफुट लावून पंच करण्याचा, परंतु हाईट फॅक्टरचा चांगला वापर गोलंदाजाने केली आहे. डॉट बॉलचे होते सांगता, वन बाउन्स देखील दिलाय. ही चूक तुम्ही परत करू शकत नाहीये. उत्तर देखील चांगलंच दिलं जातंय. षटकाराला गतीमध्ये परिवर्तन केलं, व्हेरिएशन ठेवलंय, वेग आपण पाहिलाय, हाईट फॅक्टरचा चांगला वापर केलाय. गोलंदाज किरण सिलाटकरने. बॉलर तयार होतो पुन्हा एकदा. यावेळेस फुल टॉस बॉल. फुल टॉसला इथे माफी नाहीये. बॉल निघून जातोय, तो सीमारेषा पार. चिमणी उडाली भूर. बॉल चाललाय दूर. आलाय तो धमाका षटकार. चांगली बॅटिंग होती. 24 धावा यार. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त धावा आल्या होत्या त्या 10 आणि आता खरं तर आपले रंग उधळायला सुरुवात केली आहे. बॅटर अमरने लाजवाब बॅटिंग. आतापर्यंत या ओव्हर मध्ये 2 षटकार ठोकले, 2 वाहिड देखील आले आहेत. बॉलर ते पुन्हा एकदा तयार होतोय.
आणखीन एक उडवण्याचा प्रयत्न केला होता, ऑन साइडला टर्न करायचा होता, परंतु बॉल अगदी बस्टम आणि पॉइंटच्या मधोमध कॅप मधून बॉल चाललाय, डॉट आलाय. बघता बघता 2 षटकांचा इथे समाप्ती होती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या. आतापर्यंत बॅटिंग करत असताना टीम सेलर मामा योद्धा या टीमच्या सध्या 24 धाब्यांवरती. 18 बॉल 42 धाब्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. इथून पुढे आता संघर्ष करावा लागेल. जबरदस्त आपण पाहतोय सध्या बॅटिंग अमर आणि शैलेशला आता स्ट्राईक मिळाली आहे. जो ओपनिंगला खेळाडू आला होता अगदी फर्स्ट ओव्हरला, तो आता स्ट्राईकला आलाय शैलेश. त्याच्यावरती संपूर्ण खरं तर आता जबाबदारी देखील असणार आहे. त्याला देखील काही खास करावं लागेल या मॅच मध्ये. त्याचबरोबर विकी दत्त दळवी यांचं आगमन आहे. जावली तालुका भाजपा उपाध्यक्ष त्यांचं स्वागत आहे या बाबाराजे प्रीमियर लीगच्या वतीने. बॉलर तयार होत आहेत. चांगली बॅटिंग तर करावी लागेल. 18 बॉल जिंकण्यासाठी 42 धाब्यांची आवश्यकता. बॉलर तयार. या बॉलवरती सरळ बॅटिंग केलंय. ओ माय गॉड, कॅच घेण्याची खरं तर नामी संधी उपलब्ध झाली होती मिड ऑफला आणि हा कॅच ड्रॉप झालाय. फ्लॅटिंग चेसिंग करत असताना तुम्ही ही कॅचेस सोडू शकत नाहीये. या तुम्हाला कॅचेस पकडाव्या लागतील, रिस्क घ्यावी लागेल या मॅच मध्ये. 41 धाब्यांची आणखीन गरज आहे. बॉल आहेत बाकी 17 बॉल 41 धाबा टोटल झाले त्या 25. अभय तयार. शॉर्ट बॉल जबरदस्त क्रॅकिंग फटका आलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मधनं आले तोपर्यंत एकच धाव या बॉल वरती मिळते. चांगले इथे कमबॅक करत असताना पहिल्या ओव्हर मध्ये 10 आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये 14 आणि आता पाहिजे त्या 40. बॉल आहेत बाकी 16. गोलंदाज अभय, एक युवा सध्या गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आहे. टोटल झाले त्या आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 26 धाबा. 3 गडी बाद झालेत. बॉलर तयार. शैलेश यावेळेस उडवला क्षेत्ररक्षक आहे आणि पकडलाय झेल आणि आणखीन एक बॅटरचा संपलाय खेळ. बॅटर गॉन. त्यावेळेस बॉल आला, काय त्याचं जजमेंट, काय तो क्लास, अगदी बाउंड्री लगत होता. पाहिलंय थोडेसे आतमध्ये राहिले आणि त्याच्यानंतर हा कॅच कंप्लीट केलाय. महत्वपूर्ण फलंदाज शैलेश. खरं तर एकच धाव त्यांच्या बॅट मधनं आले. बॉल आता खरं तर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये कमी आला, दुसऱ्या षटकामध्ये धाबा जरूर आल्यात, परंतु तिसरं षटक अप्रतिम टाकलंय अभयने. 3 बॉलच्या पाठीमागे 2 धाबा दिल्यात. महत्वपूर्ण विकेट अगदी कोसळली गेली आहे. शैलेश बाद झालाय. 26 वरती 4. 2.3चा खेळ समाप्त झालाय. 15 बॉलचा खेळ म्हणजे मध्यांतर झालाय आणि ज्या वेळेस एक पिक्चरला बघायला जातो, इंटर होतो, त्या पिक्चरला वेगळी कहाणी लागते. उडवलाय बॉल बराच वेळामध्ये राहिल्या. क्षेत्ररक्षक काय तैनात, परंतु बॉल धरतीला बहाल झालाय. 2 धाबा या बॉल वरती सहज येतील. आता मोठे फटके खेळण्यासाठी फलंदाज जात आहे जरूर, परंतु मोठे फटके तितकेसे येत नाहीयेत. काहीतरी प्लॅनिंग करावं लागेल. जोशात होशात हे खरं तर काम करावं लागेल. 28 धावा स्कोर कार्ड वरती झालात. कोणीही मॅच जिंकणार आहे, भैरवनाथ वॉरियर्स की सेलर मामा योद्धा टीम असणार आहे. चांगली गोलंदाजी करते एक युवा गोलंदाज अभयला पाहतो, त्याला कोणतेही भय नाहीये. समोर आपण पाहिलं बॅटर संकेत अमर आहे. ब्लॉकॉनचा बॉल ड्राईव्ह केला इथे आणि एकच सिंगल पाहू शकाल तुम्ही. चांगला इथे परफेक्ट यॉर्कर टाकलाय, खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय बॅटरने. मिड ऑफला आपण पाहतोय फिल्डर आहेत आणि त्याच्यानंतर एकच सिंगल मिळते. सिंगलने काम होणार नाहीये आणि सिंगलने फरक देखील जास्त भैरवनाथ वॉरियर्स टीमला पडणार नाहीये. मॅचला जिंकायचं आहे, ती फाईट करायची. अधून मधून मोठे फटके येणं, एकात कमजोर मध्ये आक्रमण करणं हे तुम्हाला करावं लागेल. इथे गोलंदाजचा रिदम चुकलाय. एखादा चुकीचा टप्पा टाकावा फायनलच्या मॅच मध्ये आणि तिथे एखादा मोठा फटका बसावा, तिथे आपल्या टीमला तोटा बसावा. हे होण्यापेक्षा आधीच थांबलेलं बरं आणि हेच या मॅच मध्ये करत असताना गोलंदाज अभयला पाहतोय. 5 बॉल टाकलेत आणि आतापर्यंत धावा दिल्यात त्या सध्या 5. बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने, स्टार्ट अँड डिलिव्हर, परंतु हा बॉल चाललाय डॉट. बघता बघता 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आतापर्यंत 29 धावा, 12 बॉल आणि जिंकण्यासाठी आवश्यकता
37 धावांची गरज आहे. म्हणजे 6 मोठे फटके, 6 मोठे फटके आले ना. फक्त विचार करायला काय हवंय आता, रन सिंगल डबल येत नाहीयेत म्हणून 12 बॉल खेळताय आणि 12 बॉल मध्ये फक्त तुम्हाला 6 मोठे फटके मारायचे आहेत. याच्यावरती आता फोकस ठेवावा लागेल. एक बॉल डॉट झाला, दुसऱ्या बॉल ते फटका आला, एकाच टायमाला तुमचे बॅक टू बॅक 2 षटकार देखील जाऊ शकतात. म्हणून आता युक्तीचा आणि त्याच्या बरोबरीनं ताकदीचा देखील मनगटातल्या वापर करावा लागेल. गोलंदाज आला तेजस धन्नावडे, बॉलिंग ट्रॅक वरती समोर संकेत. टोटल झाला त्या 29. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 37 धावांची गरज आहे. 6 मोठे धमाके हवे, 6 मोठे ब्लास्ट हवेत. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. 12 बॉल 37 धावांची गरज. होते बुलंद तो मंजर भी आएगा, पैसे के पास समंदर भी आएगा, जीत होते से पाने की ये तो टोटल भी आएगा. 12 बॉल 37 धावांची आवश्यकता. पहिला बॉल पहिल्याच बॉल वरती उडवलाय उडवलाय उडवलाय. न लोणावळा, न खंडला, न नाशिक, न शिर्डी, न सोलापूर, न कोल्हापूर, ओनली जावली सातारा. छरण थँक यू डीजे. वा यार, लाजवाब बाटी. कधी इकडे कधी तिकडे. मी पहिलंच म्हटलंय 12 बॉल बाकी आहेत, 6 बॉल बाहेर पाठवायचे आहेत. त्यातला पहिला फटका संकेतच्या बॅट मधून आलाय. आता 11 बॉल 31 धाब्यांची आवश्यकता. 11 बॉल मध्ये 5 फटके हवेत. ताकदीचाही उपयोग करा, युक्तीचाही उपयोग करा. बॉलरला देखील पहा आणि त्याचा फिंगर रोल देखील पहा आणि त्या टप्पा पान टप्प्यावरती कार्यक्रम एकदम ओके करा. बॉलर तयार होतोय. आणखी किती उडवलाय, बॉल निघून जातोय. आजूबाजूला आहेत हिरवी हिरवी पान, झाड झाड आहेत, फांद्या फांद्या आहेत पान, पाने हुपसुकत होतो त्यांचा पाला. ऐसा लंबा 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 झुकेगा नहीं साला. चांगला बोले, चांगला बोले, चांगला बोले, चांगला बोले. ठोकला इथे मोठा धमाका, षटकार. मॅच यार आता बनले, मॅच घडवले, मॅच बनते. जबरदस्त मॅच होते यार. काय इथे फटकेबाजी होतीये. आता फक्त 4 फटक्यांचं काम आहे दादा. काय जबरदस्त. संकेत थांबायचं नाव घेत नाहीये. संकेत गाडी आता योग्य त्या रुळावरती आली आहे आणि संकेत देखील दिलाय. 2 षटकार लागले, तिसरा येणार का? गोलंदाजी काय करणार जितेश? खांद्यावरती जबाबदारी दिले तो खांदा आता स्ट्रॉंग करावा लागेल. बॉलर तयार. आणखीन किती उडवण्याचा प्रयत्न केलाय. बॉल गॅप मध्ये आहे, बॉल थांबणार नाहीये. बॉल निघून जातोय. ना सोना ना बाबू ना मुन्ना, उसको कहते हिंदी में गन्ना, सुनील शेट्टी के कहते लोग अन्ना, आज की रात में डांस करती है तमन्ना, गन जाएगी टुन्ना 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 टुन्ना. फर्रास 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 ठोक डीजे. आदरणीय आमचे वसंत भाऊ धनावडे यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. दादांना विनंती आहे आपण दादा मुख्य व्यासपीठावरती या आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. धन्यवाद. वा, आता फक्त 3ची आवश्यकता आहे. काय जबरदस्त होतीये. 9 बॉल आणि 21 धावा. बघा, होत्याचं नव्हतं केलंय, नव्हत्याचं होतं केलंय. जबरदस्त आपण पाहतोय. कोलचा आणि हिरा. कोळशाला देखील तुम्ही हिरा बनवू शकता, त्याला देखील चमकू शकता. आणखी त्या समोरच्या दिशेने फटका फसला गेला. ऐसा कव्हर मधून क्षेत्ररक्षक आले तरी पकडला झेल. इट का जो पत्थर से आणि दगडाचा घाव हा प्रत्येकाला माहिती असतो. जी खरं तर सुनामी सुटली होती, जी खरं तर लाट खरं तर वेगाने जात होती आणि त्या लाटेला खरं तर बांध घेतलाय आणि त्यांचं शांत केलाय. बॅटरीचा संकेत झालाय बॉन आणि इथे तेजसला मिळतं यस. आयडीजे
फायनलचा थरार फायनलचा यासाठी केला होता टास की शेवट गोड बाबा बॉलर तयार होतोय ओ काय झालं पंचाने इशारा दिलाय शाहरुख खानच्या स्टाईलने व्हाईट बॉलचा कॉल दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम पर आज की शाम होगी किसके नाम टीम भैरवनाथ वॉरियर्स किंवा शेलार मामा योद्धा हे योद्धे आहेत लढतायत व्हाईट बॉलचा कॉल आहे 8 बॉल 20 धाब्यांची आवश्यकता 46 झाल्यात बॉलर तयार चांगला इथे स्ट्रोक आलाय फटका ताकद आहे फटका आहे चांगला बॉल निघून जातोय गाडी चल पम 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 रपम पम 4 चौकार सामना जिंकवला तर सचिन सकपाळ काका यांच्या वतीने 5,000 रुपयाचा पुरस्कार या मॅच साठी आहे जबरदस्त उनका एटीएम का पैसा अपने एटीएम ना चेक ना वाउचर ना गूगल पे ना फोन पे ना पेटीएम ना एटीएम ओनली कॅश सचिन दादा सकपाळ यांच्या माध्यमातून खरं तर या बॅटरसाठी 5,000 रुपयाचा धनादेश असणार आहे बॉलर पुन्हा एकदा तयार होतोय आतापर्यंत 21 कुठल्यात आणखीन एक लो फुल टॉस बॉल काऊन दिलाय शक्तिमानच्या स्टाईलने गंगाधर विद्याधर वदधर ओमकार छत्री सक 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 शक्तिमान षटकार 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 फील्डिंग युनिट का बॅटिंग युनिट 6 बॉल आणि 10 धावेची आवश्यकता या ओव्हर मध्ये 3 तब्बल षटकार आणि 2 चौकारनी 1 वाईट अशा धावा आल्या त्या 27 आता 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 10 धाव्यांची 56 धावा झाल्यात अब तक 56 अक्षय सेलार जादू करावा लागेल काहीतरी यार मॅच मध्ये जबरदस्त मजा येते प्रेक्षकांना मॅच आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या मित्रांनो बाबा राजे प्रीमियर लीग 2025 स्पर्धेचं धमाकान युद्ध झालंय दोन संघ आमने सामने 6 बॉल आणि 10 धाब्यांची आवश्यकता पहिलाच बॉल वरती एक्स्ट्रा कव्हरचा मारण्याचा पंच फिरलेत 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 शाहरुख खानच्या स्टाईलने सांगितलंय मैं हूं ना व्हाईट बॉलचा कॉल आलाय ज्या आयोजकांनी खरं तर मेहनत घेतली अगदी 2 महिने झाले 4 दिवसाची ही स्पर्धा शेवटचा अंतिम दिवस अंतिम लढत जबरदस्त होत चालली आहे दबाव दहशत सध्या निर्माण केले या बॅटरने बॅटर अमर आणि त्याचबरोबर सूर्यकांत 6 बॉल 9 धावा हवा सरच्या दिशेने केलाय लॉंगनला पटका चाललाय एक सिंगल मिळते बघा तळमळ प्रत्येक बॉल वरती मॅच ऑन आहे पाहत राहा तुम्ही कुठेही जाऊ नका जे युट्यूबला प्रेक्षक खरं तर 20 यार्ड या वाहिनीच्या माध्यमातून पाहताय त्यांनी देखील पाहत राहा हाय व्होल्टेज ड्रामा होईल पहिला मॅच खरं तर जनरल वॉर्ड मध्ये होता आता हाच मॅच आयसीयू मध्ये गेलाय आणि मॅच अगदी आता बॅटिंग करणारे टीम सेलार मामा योद्धा या टीमच्या जवळ आलाय 5 बॉलचा खेळ सेलार मामा योद्धा या टीमच्या खरं तर जवळ नाही आता भैरवनाथ वॉरियर्स या टीमच्या जवळ आहे आणखीन किती डॉट बॉल बॉल टप्पा पडलाय खाली राहिलाय डॉट बॉल येतोय निलेश सर पहिलं पर्व आणि पहिल्या पर्व मध्ये मॅच देखील फायनलचा तसाच रंगलाय त्याचबरोबर आता अक्षय शेलार यांच्यासाठी देखील पारितोषिक आहे 5,000 रुपयाचं सचिन सकपाळ काका जर अक्षय शेलारने संघाला सामना जिंकून दिला तर या दोन्ही खेळाडूंसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे जर हा सामना संघाला जिंकून दिला तर आता हे 5 10 कधी होतील सांगू शकत नाहीये 5 10 देखील होऊ शकतात 4 बॉलचा खेळ राहिलाय बॉलर तयार यावेळेस उडवलाय फटका फसलाय क्षेत्ररक्षक आहे तिथे धावतायत पळतायत पकडलाय झेल संपलाय खेळ मॅच ऑन कुठे जाऊ नका मॅच ने युटर्न घेतलाय मॅच ने वळण घेतलाय कधी इकडे कधी तिकडे आणि आता दबाव महसूस करतोय दहशत ठेवले गोलंदाजानं आणखीन एक फलंदाज इथे बॅक टू द डग आउट बॅटर गॉन
संपूर्ण जे पब्लिक आहे ते संपूर्ण दाखवा, डगआउट दाखवा. एक दत्तीतेबाज 16 कर तर पहिल्या पर्वामध्ये आपण आलो आहे. सौ या मॅच कडे जबरदस्त मॅच होती. 3 बॉल 8 धाव्यांची आवश्यकता. आता फिनिशचे रोल निभवायचा आहे. सागरला पहिलाच बॉल बॅकवरती आलाय. बॉल चालू बिना पायल बजे घुमरे छम 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 4 रन आणि टाय झाली तर सुपर ओव्हर आहे. म्हणजे सुपर सुपर प्रेक्षक काय म्हणते आम्हाला काय पाहिजे. लग्नामध्ये नवरा मरो या नवरी मरो आम्हाला फक्त जेवण मिळव. आम्हाला काय पाहिजे तर सुपर ओव्हर पाहिजे. सुपर ओव्हर नाही तर ती मॅच दुप्पर झाली पाहिजे. 2 बॉल आणि 4 धाब्यांची गरज. एक फटका राजा बनवेल परंतु एक डॉट बॉल या मॅच मध्ये फाईट करेल. डॉट बॉल ला विश्व वाढवेल. विश्व जो आहे हृदयाचे ठोके आता धक 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 धका धक वाढतायत. बॉलर तयार. इथे फॉलो केलाय. मोठा फटका MS धोनीच्या स्टाईलने खरं तर हा मॅच फिनिश केलाय. आणि भैरवनाथ वॉरियर्स बाबाराजे प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 1 आपलं सुवर्ण अक्षरामध्ये नाव कोरलं गेलंय. चॅम्पियन द चॅम्पियन, चॅम्पियन द चॅम्पियन, भैरवनाथ वॉरियर्स टीम चॅम्पियन. थँक्यू सो मच. पालकमंत्री लातूर माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले महाराज साहेब पुरस्कृत सातारा मध्यवर्ती जिल्हा बँके संचालक ज्ञानदेवजी रांदे साहेब यांच्या विद्यमानाने बाबाराचे कट्टर समर्थक श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले महाराज साहेब यांच्या नावाने या प्रीमियर लीगचं आयोजन बाबाराजे कट्टर समर्थक आणि बाबाराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. आणि बाबाराजे यांच्या नावाने असणारी प्रीमियर लीग थाटामाटामध्ये या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आणि आता अधिकचा वेळ न घेता आपण लगेचच पुढील रूपरेषेकडे वळत आहोत. उपस्थित सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. चला सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण आता मुख्य व्यासपीठासमोर या अशी विनंती आहे. सातारा जावळीचे कार्यसम्राट आमदार सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले महाराज साहेब पुरस्कृत सातारा मध्यवर्ती जिल्हा बँके संचालक ज्ञानदेवजी रांदे साहेब यांच्या विद्यमानाने बाबाराजे कट्टर समर्थक आणि बाबाराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने बाबाराजे प्रीमियर लीग हे जावलीच्या भूमीमध्ये जावली मतदारसंघ ओपन प्रीमियर लीग संपन्न झालेली आहे. 15 संघांनी सहभाग घेतला. त्या 15 संघांचा मनपूर्वक संघ मालकांचा मनपूर्वक आभार. ज्यांनी आर्थिक पाठबळ दिले त्या सर्वांचा मनपूर्वक आभार. जे मान्यवर या ठिकाणी आलेले त्यांना विनंती आहे की आपण सर्वजण मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे.
ज्या प्रेक्षकांनी लकी ड्रॉचे कुपन फाडलेले आहेत त्याच्यामध्ये आता एक भाग्यवान विजेता आपण काढूया आणि त्यांना ही सायकल आपण देऊया. आतापर्यंत आपण 3 सायकली दिलेल्या आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. चौथी सायकल कोणत्या गावाला जाईल? प्रेक्षकांना विनंती आहे ज्यांनी कुपन फाडलेले आहेत आपली कुपन